29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. सुरुवातीपासून माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री महोदय मांडत होते की एक मालेगाव सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी महायुतीचाच महापौर होईल आणि असे जे 25च्या आसपास महापौर महायुतीचे होतील त्यातले मेजर हे भाजपचे महापौर होतील आणि जवळ तसंच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये रांगेनं तर पिंपरी, पुणे, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी बीजेपीचीच मेजॉरिटी आहे, पण सहयोगी पक्ष विशेषतः कोल्हापुरात, इचलकरंजीत बरोबर असल्यामुळे सगळ्यांशी बोलून आम्ही निर्णय करू. इथे एक अनपेक्षित स्थिती निर्माण झाली की 39ला 50% होतं, एक ॲडिशनल लागतो 40वा महापौर होतो, अदरवाईज इक्वल होईल, टाय झाल्यामुळे टॉस होईल. एवढ्या मोठ्या पोझिशनला टाय होऊ देणं, टॉस होऊ देणं हे राजकारणात काही रिस्क घ्यायची नसते. त्यामुळे शिवसेनेच्या 2 नगरसेवकांच्या बरोबर येण्याच्या दृष्टीने बोलणं डायरेक्ट राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेशी चालू आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. थोडा वेळ आहे अजून, कारण 22-23 तारखेला महापौरचं रिझर्वेशन घोषित होईल आणि 30 तारखेच्या आसपास नोटीस निघेल, ती पुढे 15 दिवसाची असते. त्यामुळे आम्ही यात लगेच घाई करत नको. जिल्हा परिषद निवडणुका लगेचच आल्या आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट 21 आहे. त्यामुळे कालपासून मी पुणे पूर्ण केलं, मग कोल्हापूर पूर्ण केलं, आता सांगली पूर्ण केलं. आमच्यातली स्पष्टता आणि युतीतल्या घटक पक्षांबरोबर जागा वाटपाची बोलणी यात मी इतकं अडकलो आहे. सायमल्टेनियसली एकनाथजींशी बोलतोच आहे. तेव्हा शिवसेनेचे 2 मिळाल्यामुळे आता आमचे 41 झाले. 40लाच महापौर होतो, त्यामुळे एक जास्त आहे. बरोबरीने महायुतीतला नॅचरल पक्ष आणखीन एक बाहेर राहतो, तो म्हणजे अजितदादांचं राष्ट्रवादी. तर त्यांना बरोबर घेणं या विषयामध्ये मुळात लोकल राष्ट्रवादीच्या आलेल्या 16 जणांनी निर्णय करायला लागेल. तसं त्यांच्या श्रेष्ठींशी बोलावं लागेल. मग श्रेष्ठी आमच्या देवेंद्रजींशी बोलतील. ते बरोबर आले तर मग त्याचं स्वागतच आहे, कारण काठावरचं बहुमत हे विकासाला, आम्ही तर काठावरच्या गणितामध्ये राज्यही चालवतो. देवेंद्रजींसारखा माहीर राजकारणी त्या महाराष्ट्रात झाला नाही. 122वर सरकार चालवतो आणि आधी युती तुटली तरीही शिवसेनेला बरोबर येऊन 5 वर्ष सरकार झालं, पण विकासाला ते सोयीचं नसतं आणि त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करू. समोरून प्रपोजल आल्यानंतर सगळं आलबेल होईल. समिती पाहिजे असं कळतंय. असं कसं आहे की राजकारणामध्ये असं थोडं जास्त मागायचं असतं. ते मागतानाच गृहीत धरायचं असतं की हे आपण जास्तीचं मागितलं की थोडंसं मिळेल. पण मी कोणाला कमी लेखत नाही, माझा स्वभावही नाही. त्यांचं प्रपोजल होते. बऱ्याच वेळेला मी आणि देवेंद्रजी समोरच्या माणसाला एक्सपेक्टेड नाही इतकं काही देऊन टाकतो. आता उदाहरण घ्या, RPIला आम्ही हुपरीचं नगराध्यक्ष दिलं. तर RPIचं रामदाजींचं म्हणणं होतं की अरे ते हुपरीत आमच्या सिनियर मॅन, काय नाव त्यांचं, मंगलजी, तर त्यांना तुम्ही तिथे तिकीट द्या. आम्ही तिकीट म्हणजे डायरेक्ट नगराध्यक्षच करून टाक. पुण्यासारख्या शहरामध्ये 5 वर्ष RPIला आम्ही प्रत्येक वर्षी एक नवीन नाव ते द्यायचे, 5 उपमहापौर केले. हे रामदासजींना अपेक्षितच नव्हतं. किंवा आता इथे ओपन सीटवर आपण RPIच्या ठोकळ्यांना दिलं. त्यामुळे आम्ही देण्यामध्ये कंजूस नाही आहोत. वाजवी मागितलं पाहिजे असं आहे.